नमस्कार. माझं नाव भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गांधीजींचं एक वचन कुठेतरी वाचलेलं आठवतं. फाइंड द पर्पज, मीन्स विल फॉलो. म्हणजे तुमचं उद्दिष्ट ठरवा, तुमचं ध्येय ठरवा, आणि जर ध्येय योग्य असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असलेली साधनं आपोआप जमत जातात. वरकरणी हा एक सुविचार आहे. बोलायला काय जातं, तेवढं सोपं नसतं, असं काय होत नाही, असं सगळी निराशावादी माणसं म्हणतील. गांधींचे विचार तुम्हाला पटोत न पटोत, पण अशी मोठी माणसं कुठल्याही क्षेत्रातली असो, ती जेव्हा काही सांगत असतात तेव्हा त्यांच्या अनुभवाचे ते बोल असतात. आणि आपल्याला फुकट मिळालेला तो सल्ला नसतो, तर दिशा दाखवलेली असते. गांधीजींचं हे वचन मी खूप पूर्वी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. पण जे कोणाला स्वतःला गांधीवादी म्हणतात त्यापैकी किती लोकांनी गांधीजींच्या अशा वचनांचा आणि विचारांचा आपल्या आयुष्यात आणि आपल्या कार्यात वापर केला, असं विचारलं त्याचं उत्तर नकारार्थी मिळेल. कारण गांधीजींचे पुतळे करायचे, फोटो बनवायचे, गांधी जयंती साजरी करायची, पुढे गांधींच्या विचाराकडे ढुंकून बघायचं नाही, किंवा ते विचार आपल्या आयुष्यात अंमलात आणण्याच्या दृष्टीने काही करायचं नाही. म्हणजे मला त्या पुरुष नाटकातलं एक वाक्य भयंकर अंगावर आलेलं वाक्य होतं ते, की त्या मुलीवर तो पुढारी बलात्कार करतो आणि त्या बलात्काराच्या वेळेला तिचा ओरडाआरडा ऐकू जाऊ नये म्हणून आपल्या डोक्यावरची गांधी टोपी काढून तिच्या तोंडात बोळा म्हणून कोंबतो. आणि ती वेदना त्या बलात्कारितेच्या पित्याला इतकी असते, ही गांधी टोपी कोंबली की रे तिच्या तोंडात, असं तो म्हणतो. गांधीवादाचं आजचं स्वरूप हे त्या बलात्कारापेक्षा वेगळं नाहीये. स्वतःला गांधीवादी बनवणारे किंवा गांधींच्या विचाराने पक्ष, संघटना किंवा कार्य चालवणारे अनेक जण त्या विचारांवर, त्यातल्या पावित्र्यावर राजरोज बलात्कार करत असतात. त्यामुळे गांधीजींचं एखादं वचन आम्हाला आठवलं आणि आम्ही ते आठवण करून दिलं तरी त्यांच्याही मेंदूत ते शिरणार नाही. कारण गांधी हा विचार असतो, भूमिका असते. तसं बघायला गेलं तर आजच्या बहुतांश गांधीवादी आहेत, गांधी प्रेमी आहेत. त्यांचा गांधी हा गोडसेपर्यंत येऊन अडकलेला आहे. तो गोडसेच्या मागे नसतो, गोडसेच्या पुढे नसतो. म्हणजे गोडसेवरून कोणाला तरी टोचायचं एवढ्यासाठी गांधीचे देवारे माजवायचे आणि गोडसेच्या नावाने दुसऱ्यांना कोणाला तरी शिव्या घालायच्या, एवढ्या पुरता गांधी त्यांना आठवतो. असो, जाता जाता हे बोलणं आवश्यक असतं म्हणून बोललो. पण गांधीजींचं हे वचन जर तुम्ही लक्षात घेतलं तर मग तुम्हाला मोदी समजायला मदत होते. तुम्ही मोदींचे समर्थक असा किंवा विरोधक असा, पण आजच्या घडीला तरी मोदी समजून घेणं हे प्रत्येकाला अपरिहार्य आहे. आणि ते फक्त मी भारतातल्या राजकारणापुरतं बोलत नाहीये, अवघ्या जगाला मोदी समजून घेणं अपरिहार्य झालेलं आहे. कारण मोदी हा आता गुजरातचा मुख्यमंत्री राहिलेला नाही, भारताचा पंतप्रधान आहे. आणि भारताचा पंतप्रधान म्हणून जगभर चाललेल्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्यात हस्तक्षेप करणारा, त्यात योगदान देणारा, त्यात पुढाकार घेणारा असा पहिला भारतीय नेता किंवा पंतप्रधान, अशी मोदींची इतिहासात नोंद झालेली आहे. काल परवाच कुठेतरी एका चॅनलवर बोलताना मी म्हणालो होतो की गेली 22-23 वर्ष मोदींना हरवण्यासाठी स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत प्रयत्न झाले, तरीही हा माणूस विजयी होत गेला. अधिकाधिक वरच्या पदावर, मोठ्या अधिकार पदावर गेला. तर का गेला याचा विचारही लोक करायला तयार नाहीत, याचं मला नवल वाटतं. आणि मग
मोदींच्या यशाचं आकलन, अवलोकन आणि विश्लेषण करताना मला गांधी आठवल्याशिवाय राहत नाही. अचानक एक दिवस थेट मुख्यमंत्री झालेला नरेंद्र मोदी हा एक प्रकारे चमत्कार असतो, कारण त्यांनी कधी साधी महापालिकेची, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली नाही किंवा कधी आमदारकी, खासदारकीसाठी पक्षाकडे तिकीट सुद्धा मागितलं नव्हतं. फक्त पक्षाचं काम करत राहिलो, पक्षाचे विचार घेऊन लोकांमध्ये जात राहिलेला माणूस एक दिवस अचानक मुख्यमंत्री झाला आणि पुढे पंतप्रधान झाला. तर हा विजयी का होतो याचं आकलन होणं आवश्यक आहे, विश्लेषण करणं आवश्यक आहे. पण ते न करता एक तर त्याचा पुरस्कार करायचा किंवा त्याचा तिरस्कार करायचा, यामध्ये सगळ्याच्या सगळं नॅरेटिव्ह अडकलेलं आहे. आणि आज घडीला मला मोदींच्या संदर्भात बोलण्यासाठी गांधीजींचं हे वचन किंवा गांधीजींचा हा एक सविचार कोट का आठवला, तर त्याचं कारण ऑपरेशन सिंदूर आहे. मित्रांनो, गेली अनेक वर्ष, म्हणजे प्रामुख्याने 98-99 नंतर भारतासकट पाकिस्तानने पाठोपाठ अणुस्फोट केले आणि हळूहळू करत दोन्ही शेजारी राज्य ही अण्वस्त्र सज्ज झाली. आणि त्यामुळे या दोन देशात जरा जरी खटका उडाला, संघर्षाची पाळी आली, तर जगातले सगळे लोक त्यात हस्तक्षेप करायला लागले. बाबांनो, लढाई करू नका, तुम्ही सगळ्या जगाला अणुयुद्धात उडून घेऊन जाल, अशी तक्रार करत करत हा संघर्ष चिघळत राहिला. पण या वेळेला तुम्ही बघाल तर मग अण्वस्त्रांचा विषय हा एकदाही निघाला नाही. आणि मोदींनी तर आता सांगून टाकलंय की पाकिस्तानचा अण्वस्त्र ब्लॅकमेल अजिबात खपवून घेतला जाणार नाही, चालणार नाही. आता आणखीन एक भाग लक्षात घ्या की आता सगळं जग ज्या अण्वस्त्रांना घाबरत होतं, त्याला मोदी का घाबरत नाही? तर ती अण्वस्त्र निकामी करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, हा आत्मविश्वास मोदींकडे होता. पाकिस्तानची अण्वस्त्र निकामी करून टाकायची हे ध्येय ठरलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर पहलगामच्या हल्ल्यानंतर जेव्हा बिहारच्या एका जाहीर सभेमध्ये अगदी इंग्रजी बोलून सुद्धा नरेंद्र मोदींनी जगाला इशारा दिला होता की पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाही. आणि त्याच्यातलं त्यांचं एक वाक्य होतं, समय कम है और काम बहुत है, काम बडा है. पाकिस्तानची अण्वस्त्र निकामी करणं आणि पाकिस्तानचा अण्वस्त्र ब्लॅकमेल संपुष्टात आणणं हे छोटं काम नव्हतं, काम मोठं होतं. पण ते उद्दिष्ट होतं, पर्पज. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर हे लष्करी कारवाई जी ठरवली ती करताना पर्पज काय होता लक्षात घ्या. पर्पज पाकिस्तानला हरवणं, पाकिस्तानला त्यांचे सैनिक मारणं, आपले सैनिक मरून देणं, एक मस्तपैकी दणदणीत लोक काय ती रनिंग कॉमेंट्री होईल असं युद्ध करणं हे उद्दिष्ट नव्हतं. उद्दिष्ट साधं सोपं सरळ होतं. ते म्हणजे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना निकामी करून टाकलं की जेणेकरून यापुढे पाकिस्तान भारताला किंवा जगाला अण्वस्त्र युद्धाची धमकी देऊ शकणार नाही किंवा ब्लॅकमेल करू शकणार नाही. हे उद्दिष्ट ठेवूनच पहलगाम नंतर 2 आठवडे जाऊ दिले, पण असा प्लॅन केला की प्रत्यक्षात कुठलीही मोठी हत्यारं, अवजारं, साधनं आणि यंत्रणा न वापरता पाकिस्तानला लोळा पांगळा करून टाकलाय मोदी सरकारने. आणि इथे एक गोष्ट लक्षात येते की मोठी हत्यारं वापरली नाही, त्याची गरज पण वाटली नाही. पण आजपर्यंत मग काय इतर सरकार, आता प्रश्न विचारला जातोय ना की 2008 मध्ये मुंबईवर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी हल्ला केला, तेव्हा हीच सेना, हीच हवाई दल, हेच नौदल
भारताकडे होतं. मग तेव्हाच्या भारत सरकारने, मनमोहन सिंग सरकारने, युपीएने पाकिस्तानला धडा का शिकवला नव्हता, हा प्रश्न आज उलटा विचारला जातोय ना. तर त्या सरकारकडे उद्दिष्ट नव्हतं, काय करायचं याचीच जाणीव नव्हती, पर्पज नव्हतं. आणि म्हणून मग पर्पज नसलं की तुम्ही साधनं कमी आहेत, रिसोर्सेस कमी आहे याची तक्रार करत बसता, रडत बसता. आपल्याकडे साधनं नाहीत, काय करायचं. अरे चीनची सेना ही 3 कोटीपेक्षा जास्त आहे, आपण त्यांच्याबरोबर काय लढणार. पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहे, आपण काय लढणार. ही नकारात्मकता तुमच्या डोक्यात येते, कारण तुमच्याकडे सकारात्मक असं उद्दिष्ट नसतं. मोदींकडे कुठचंही काम घ्या, कुठचाही निर्णय घ्या, त्यांच्याकडे उद्दिष्ट आहे. नोटबंदी केल्यानंतर ती अंमलात आणणं अतिशय अवघड आणि जटिल, गुंतागुंतीचं काम होतं. पण मोदी ते काम यशस्वी करू शकले. याचं कारण साधनांची चिंता त्यांना नव्हती, आपलं उद्दिष्ट हे सत्प्रवृत्त आहे, चांगल्या कामासाठी आहे. तर त्यासाठी आवश्यक असलेली साधनं आणि सहकार्य मिळून जाईल याची खात्री मोदींना होती. मग जे काम नोटबंदीमध्ये होतं तेच काम युद्धात का होणार नाही. मला आठवतं 2014च्या लोकसभा निवडणुकी चालू असताना मोदींनी अनेक वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना प्रदीर्घ मुलाखती दिल्या होत्या. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. पण आपल्याकडे सनसनाटी माजवता येईल अशी वाक्यच बातम्या होतात आणि महत्वाची अर्थपूर्ण विधानं ही नजरेआड केली जातात. भारतासमोर अनेक प्रश्न आहेत, विकासाचा मार्ग अवघड आहे. अशा वेळेला तुमच्या योजना काय असतील आणि त्या यशस्वी कशा होतील असा एका मुलाखतीत प्रश्न विचारला होता. तेव्हा मोदींनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आणि गहन होतं. मोदी म्हणाले, ज्याच्यात लोकांचा सहभाग असतो ते यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. ते यशस्वी होतच त्याला अपयश मिळूच शकत नाही. सरकारची योजना, सरकारकडे पैसा असूनही अपयशी होते, याचं कारण ती योजना ज्या जनतेसाठी आहे त्या जनतेचा त्या योजनेमध्ये सहभाग नसतो. जनतेला आपल्या सोबत सहभागी करून घेऊन जनतेच्या सहयोगाने जर सरकारी योजना राबवल्या तर सरकारी योजना यशस्वी होतील आणि त्याची मधुर फळ ही सामान्य जनतेला सुद्धा चाखता येतील. गांधीजींनी सामान्य माणसाला राष्ट्र स्वतंत्र करण्याचा संदेश दिला आणि ज्याच्याकडे जेवढं जेवढं काही प्रयास शक्य होते ते लोक करत गेले आणि देशाचं स्वातंत्र्य मिळालं, एक रक्ताचा थेंब न सांडता किंवा हत्याराशिवाय. कारण गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ ही चळवळ न ठेवता ती लोक चळवळ बनवली. तेव्हा सरकारची योजना, जनहिताची योजना ही जर लोक चळवळ बनवली तर मग ती चळवळ म्हणून यशस्वी होते आणि आपोआपच योजना म्हणून यशस्वी होते. गरीबाच्या घरी धुराची चुलानं कमी करायची तर त्याला गॅस देता आला पाहिजे, म्हणून मोदींनी सुखवस्तू लोकांना आवाहन केलं की बाबा तुम्ही सुखवस्तू असाल तर तुम्ही गॅसचं अनुदान सोडून द्या. आणि जवळजवळ 2 कोटी लोकांनी गॅसचं अनुदान सोडलं. त्यातून गरिबांना मोफत गॅस देणं मोदींना शक्य झालं. ती लोक चळवळ असते. योजना सरकारची होती पण तो सगळाच्या सगळा बोजा सामान्य जनतेने उचलला, कारण ती सरकारी योजना राहिली नाही, ती जनतेची चळवळ झाली. मग जी गोष्ट गरिबाला गॅस देण्यासाठी किंवा अशा विविध योजना राबवण्यासाठी असते तशीच
देशाचं संरक्षण करणं, त्यासाठी जनतेने योगदान करणं, अशी भूमिका घेतली तर कुठलंही मोठं महायुद्ध सहज जिंकता येईल, हा आत्मविश्वास नरेंद्र मोदींकडे होता. आणि म्हणून युद्धासाठी साधनं आहेत का, हत्यार आहेत का, शस्त्रास्त्र आहेत का, ही चिंता मोदींना नव्हती. आणि ती चिंता नसल्यामुळे हाताची जी साधनं उपलब्ध आहेत, त्यामध्ये सगळ्यात मोठं साधन देशप्रेमी जनता. आणि मग त्याखेरीज इतर गोष्टी असतात, त्या प्रत्येकाला, त्या साधनाला जर आपण युद्धातलं एक हत्यार बनवलं आणि त्यावर आधारित रणनीती केली, तर कितीही मोठं महायुद्ध भारत सहजगत्या जिंकू शकतो, याचा आत्मविश्वास नरेंद्र मोदींकडे होता. आणि त्यामुळे आज पाकिस्तानची जी दुर्दशा झालेली आपण बघतो, त्याचं कारण गांधींना मोदींनी समजून घेतलं, हेच आहे. फाइंड द पर्पज, मीन्स विल फॉलो. साधनं येतात, उद्दिष्ट शोधा, आणि उद्दिष्ट उदात्त असलं पाहिजे. 26 नाहक मारली गेलेली भारतीय माणसं, त्यांना न्याय द्यायचा, आणि त्यांना न्याय देण्यासाठी जिहादच्या आणि हिंसेच्या घातपाती उचापती करणाऱ्यांना धडा शिकवणं, हे उदात्त उद्दिष्ट होतं. त्यासाठी लष्कराने आपलं योगदान दिलं. पण आपला पंतप्रधान पाकिस्तानला धडा शिकवत असेल, अवघी जनता त्यांच्या मागे उभी राहिली. आणि पाकिस्तानच्या मागे उभ्या राहणाऱ्या दोन देशांना धडा शिकवण्यासाठी जनता देखील आपला आपला निर्णय घ्यायला लागली. तुर्कस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय भारतातल्या पर्यटकांनी घेतला, पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला. तुर्कस्तानमधून आयात होणाऱ्या मालाला नकार देण्याचा निर्णय तो माल आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी घेतला. लोक चळवळ झाली मित्रांनो. पाकिस्तानला धडा शिकवणं, पाकिस्तान विरोधातलं युद्ध जिंकणं, ही लोक चळवळ झाली. कारण आज भारताचा जो राजकीय सेनापती आहे, त्याला जनहिताचं उदात्त उद्दिष्ट शोधता आलं, साधनं आपोआप जमली, साधनं येत गेली. सिंधू नदीचा पाकिस्तान बरोबरचा करार हा नेहरूंच्या काळातला आहे. पहिला भारताचा पंतप्रधान, तेव्हापासून आजपर्यंत कधी सिंधू नदीचं पाणी आणि सिंधू नदीच्या पाण्याचा करार भारत पाकिस्तान विरोधात हत्यारासारखा वापरता येईल, याचा विचार सुद्धा झाला नव्हता. 47, 65, 71, 99 4 युद्ध झाली पाकिस्तान बरोबर. पण कधीही आपल्या हातात साधनं काय आहेत? भारताकडे आज जगातला सगळ्यात मोठा ग्राहक असलेली लोकसंख्या भारताकडे. सर्वात तरुण वयाची माणसं, जे श्रम करू शकतात, अशी सगळ्यात मोठी लोकसंख्या भारताकडे. जगात सर्वाधिक सुशिक्षित आणि कामसू लोकसंख्या भारताकडे. जगातल्या अनेक मोठ्या पुढारलेल्या देशांना त्यांचा माल विकायचा आहे, त्यासाठीचं गिराईक भारतामध्ये. ह्या सगळ्या गोष्टींना हत्यार बनवता येतं, याचा विचार सुद्धा कधी झाला नाही. 21व्या शतकामध्ये हत्यारांपेक्षा इतर खूप साधनांनी लढाई लढता येते. सीमा पार न करता क्षेपणास्त्र पलीकडे जाऊ शकतात, ड्रोन पलीकडे जाऊ शकतात, आणि सीमारेषा न ओलांडता युद्ध करता येतं. पण ही साधनं आपल्याकडे आहेत, किंवा ज्या गोष्टी आहेत त्याचा साधन म्हणून, युद्धातलं हत्यार म्हणून कसं वापरता येईल, ज्याला इंग्रजीमध्ये वेपनायझेशन म्हणतात. एखादा डोक्यात खून चढलेला माणूस असतो, तो समोर मिळेल त्या वस्तूचा हत्यारासारखा वापर करून खून करतो. एखादा सत्प्रवृत्त माणूस समोर मिळेल ते साधन घेऊन एखाद्या मरणाऱ्या माणसाला वाचवू सुद्धा शकतो. चीनची सेना खूप मोठी असेल संख्येने,
पण त्या सेनेला हाताशी हत्यारं नसलेल्या व्हिएटनामच्या अमेरिकन सेनेला पाणी पाजलेल्या चिरकुट सेनेने सुद्धा चिनी सेनेला पळवून लावलेलं आहे. तेव्हा मुद्दा असा असतो की तुमच्याकडे उद्दिष्ट असलं पाहिजे, आणि मोदी सारख्या माणसाकडे उद्दिष्ट आहे, आणि त्यामुळे तो हाती काय आहे बघत नाही, असलेल्या साधनांना हत्यार बनवू शकतो. आता जे काय ड्रोन आणि क्षेपणास्त्र पाडली, त्यासाठी दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या अँटी एअरक्राफ्ट गनचा वापर केला, बाकी महागडी हत्यारं वापरली सुद्धा नाहीत. इथे कळतं मोदी हा असा योद्धा आहे की ज्याला लढण्यासाठी हत्याराची सुद्धा गरज नसते. तो भूमिकेला हत्यार बनवतो, उद्दिष्टाला हत्यार बनवतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.